हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. सो आजचं जे सेशन आहे ते आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन आणि हा जो आहे तो असणार आहे पार्ट थर्ड. ओके, पार्ट 3. सो ऑलरेडी आपले पार्ट 2 याच्यामध्ये कंप्लीट झालेले आहेत आणि हे पार्ट 3 आपण बघतोय. तर आजचा जो सेशन आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण जे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहेत ते मी आजच्या या पार्ट 3मध्ये कवर करणार आहे. सो कोणते कोणते प्रॉब्लेम आज इम्पॉर्टंट आहेत ते बघूया, जे एक्झाम ओरिएंटेड आहेत या युनिट टेस्टसाठी आणि फायनल एक्झाम साठी सुद्धा. हे एक्झाम्पल एकदम इम्पॉर्टंट असणार आहेत. हे मी एकदमच देते तुम्हाला आणि सांगते की याच्यामध्ये कसं कसं करणार आहोत आपण प्रॉब्लेम सॉल्व. ओके, सो हा जो फर्स्ट प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला हो ऑलरेडी मला वाटतं सेकंड पार्टमध्ये मी सॉल्व करून दिलेलं. या टाईपची प्रॉब्लेम तुम्ही करा. एकच हा प्रॉब्लेम नाही तर या टाईपची प्रॉब्लेम तुम्ही करून ठेवा. हा डायरेक्ट तुम्हाला येऊ शकतो या एक्झामला युनिट टेस्टच्या. आणि हा जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व करून घेणार आहे आत्ता. थर्डसुद्धा हा जो फोर्थ प्रॉब्लेम आहे 5 आणि 6 हे एकाच टाईपचे आहेत, जे मी पार्ट 2मध्ये लास्टचा जो प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व करून दिलेला आहे. बघा, हा 6 नंबरचा आहे का, तो सॉल्व करून दिलेला आहे. त्या सेम वेने तुम्ही हे फोर्थ आणि फिफ्थ जे आहे ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. आता याच्यामध्ये बघा, हा आपला सेकंड प्रॉब्लेम आणि थर्ड प्रॉब्लेम तर आत्ता आपण कवर करूया. हा राहिला सेवन्थ प्रॉब्लेम, हा आपण कवर करतोय. आणि ह्या दोन टाईप आहेत ते सेमच आहेत. याच्यापैकी हा जो थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो तुम्हाला, तर हा किंवा हा दोन्हींपैकी एक आपण सॉल्व करून घेऊया. अजून एक 2 ते 3 प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला देईल. हे सगळे प्रॉब्लेम एकही स्किप करू नका, कारण याच टाईपचे प्रॉब्लेम्स हे एक्झामला युनिट टेस्ट असो किंवा फायनल एक्झाम असो त्याला हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट असल्यामुळे मी घेते. आता बघा, आणि 2 मार्क्सचं जे पार्ट 1 आहे त्याच्यामध्ये 2 मार्क्स प्रॉब्लेम मी बऱ्यापैकी कवर केलेले आहेत, तेही तुम्ही स्किप करू नका. सो चला आपण स्टार्ट करूया. आपला जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो आपण स्टार्ट करू. ओके, सो इथं बघा, इंटिग्रेशन ऑफ e⁻x अपॉन e⁻x - 1 e⁻x + 1 dx. ओके, सो आता इथे बघा, e⁻x आहे खाली आणि वरती पण e⁻x आहे. e⁻xचं डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी आपल्याला काय माहिती आहे, e⁻xचं डेरिव्हेटिव्ह हे e⁻x dx असतं, e⁻xच असतं. सो आणि e⁻x हे ऑलरेडी इथं प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला सबस्टिट्यूशन अशी करायची आहे की ती काय असली पाहिजे, पुट e⁻x = t. ही पुट का करायची आहे, कारण आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनने प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे आणि असं आपण पार्शियल फ्रॅक्शनने सॉल्व करू शकत नाही. ओके, सो आपण सबस्टिट्यूशन करणार आहे e⁻x = t. सो आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं तर डायरेक्ट मी लिहिते बघा, e⁻x = tचं डेरिव्हेटिव्ह असतं dt/dx. ओके, सो आता बघूया, हा e⁻x आणि हा dx, एक्सच्या टर्म इकडे घेतल्या तर हे काय झालं, e⁻x dx = dt. ओके, सो आता या दोन ज्या व्हॅल्यू आहेत या आपण ह्या इक्वेशन नंबर, आता याला फर्स्ट देऊया, याच्यामध्ये पुटअप करू. तर काय येईल बघा, इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx च्या ऐवजी आपण काय म्हणतोय, dt. सो आपण इथं dt लिहूया, dt डिवायडेड बाय e⁻x बद्दल आपण काय म्हणतोय, t. मग t - 1 आणि t + 1. ओके, सो या फॉर्ममध्ये झालं की आता आपण पार्शियल फ्रॅक्शननुसार आपण सॉल्व करू. हा इक्वेशन नंबर सपोज 2 म्हटलं तर आता बघा, पार्शियल फ्रॅक्शनमध्ये काय करायचं, इंटिग्रेशन नाही घ्यायचं, फक्त जो विदाउट इंटिग्रेशन जे टर्म आहे सगळी ती लिहून घ्यायची. इंटिग्रेशन आलं की dt येतं, सो इंटिग्रेशन काढलं तर dt ही निघून जाणार. मग इथं काय राहणार, t - 1 आणि दुसरा काय राहणार, t + 1. ओके, सो हाच फॉर्म पार्शियल फ्रॅक्शननुसार कसा लिहायचा, a/t - 1 प्लस मिडल साइन b/t + 1. ओके, सो आता हे आपण सॉल्व करूया. आता इथे काय करायचं बघा, ए आणि बीचे आपल्याला काय करायचे, व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग इकडे काय होतं, 1/ हे काय आहे, t - 1 आणि इकडे काय असणार आहे, t + 1. ओके, सो आता इथे काय येणार बघा, a इंटू बेस सेम करायचं असेल तर आपण मल्टिप्लाय कशाने करणार, t - 1 असेल तर t + 1 ने करणार. सो इथे येणार t + 1 प्लस बीला आपण मल्टिप्लाय कशाने करेल, t - 1 ने, कारण हा अब्सेंट आहे तिथे, डिवायडेड बाय इथं काय येणार, t - 1 इंटू t + 1. ओके, बेस सेम झाला आता. आणि इकडे काय आहे, t - 1 t + 1, ही आणि ही टर्म कॅन्सल होईल, म्हणजे इकडे काय राहणार बघा, कॅन्सल. बघा मी असं कॅन्सल करते, इकडे ह्या दोन्ही टर्म इथे कॅन्सल झाल्या. ओके, सो 1 = दिस इम्प्लाइज 1 = काय राहिलं तुमचं, a इंटू t + 1 आणि प्लस b इंटू t - 1. ओके, सो आता आपल्याला काय करायचं, ए आणि बीची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर पुट आपण काय करणार, t पहिल्यांदा आपण t सपोज या बीची व्हॅल्यू आपण 0 करूया, तर टीची व्हॅल्यू सपोज 1 केली तर बीची व्हॅल्यू 0 होणार आहे. तर इथं काय येईल बघा, याच्या खाली 1 या इक्वेशननुसार. ओके, 1 a इंटू 1 जर पुटअप केली तर इथे काय येईल, 2 व्हॅल्यू येईल, प्लस b इंटू काय येईल, 0 येईल. ओके, सो इथे पुटअप केली आपण. आता म्हणजेच काय झालं, एची व्हॅल्यू a = 1/2. ओके, ही एची व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केली, सेम वेने आता आपण काय करूया, बीची व्हॅल्यू
टी इज इक्वल्स टू असं दुसरी व्हॅल्यू पुटअप करू. बघा एची व्हॅल्यू इथं 0 करू. टी इज इक्वल्स टू काही पुटअप करायला लागेल -1. सो -1 जर पुटअप केलं तर इथे काय येईल बघा 1 इज इक्वल्स टू एची ऑलरेडी टर्म काय होणार आहे 0 होणार आहे. मग इथं -1 -2 होईल म्हणजे -2 बी झाला. म्हणजेच दिस इम्प्लाइज बी इज इक्वल्स टू -1/2. या दोन व्हॅल्यू आता आपण काढलेल्या कुठं पुटअप करायचे आहेत आपल्याला या हे जे इक्वेशन खाली दिसतंय का याच्यामध्ये पुटअप करायचं. दिस इम्प्लाइज बघा 1/t -1 आणि इकडे काय होतं t+1 होतं. ओके सो इथं काय येणार मग एची व्हॅल्यू येणार 1/2 डिवायडेड बाय t -1 आणि मिडल साईन प्लस इथं -1/2 डिवायडेड बाय t+1. आता काय करायचं टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड्स. आपण नेक्स्ट स्लाईडवरती बघू आता. आता इथे बघा इंटिग्रेशन जर घेतलं तर काय नाही इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t -1 आणि t+1. ओके सो इथे काय येणार इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1/2 होतं इथं 1/2 इथं लिहूया 1/t -1 होतं इथं dt आला इथं dt वरती लिहूया. आता मायनस साईन मी बघा कसं लिहिले कारण -1/2 इथं. ओके सो इंटिग्रेशन ऑफ 1 इथे होतं t+1 राईट आणि ही dt आपण वरती लिहूया असं. आता 1/2 ॲज इट इज याचं काय असतं इंटिग्रेशन लॉग ऑफ t -1. ओके सो -1/2 इंटू लॉग ऑफ t+1. ओके सो आता बघा हे झालं म्हणजेच काय येणार बघा -1/2 जर कॉमन घेतला तर इथं काय येणार लॉग ऑफ 1/2 इथं मायनस आहे तर लॉग ऑफ a मायनस लॉग b असेल तर काय येतं लॉग ऑफ a - b इथं वरती राहणार आणि इथं खाली डिवायडेड बाय t+1. ओके सो असं झालं. प्लस कॉन्स्टंट सी लिहायचं राहिलं आपल्या इकडे आणि आता काय येईल फायनल आन्सर आपल्या टीची व्हॅल्यू आपण पुटअप करूया म्हणजे 1/2 लॉग ऑफ टीची व्हॅल्यू काय होती e⁻x होती बरोबर -1 अपॉन e⁻x+1 प्लस कॉन्स्टंट सी हे आपलं फायनल आन्सर असेल. इकडे काय असेल मग इंटिग्रेशन टीचं ते लिहून घ्यायचं dx अपॉन e⁻x होतं e⁻x dx इज इक्वल्स टू टीची व्हॅल्यू काय e⁻x -1 आणि e⁻x+1. ओके सो हे याचं फायनल आन्सर झालं. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके कॉस एक्सचं पण सेमच आहे सबस्टिट्यूशन तुम्हाला सांगते कशी करणार. साइन एक्स आहे खाली बरोबर आणि वरती काय कॉस एक्स साईनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं नेहमी काय करायचं खाली जे आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे का तर ते प्रेझेंट असेल तर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची डायरेक्ट आपण पार्शियल फ्रॅक्शन इथे घेऊ शकत नाही. मग आता काय करूया आपण सबस्टिट्यूशन पुट काय करायचं साइन एक्स इज इक्वल्स टू काय पुटअप करणार आपण टी पुटअप करणार आणि दुसरं मग याचं काय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार कॉस एक्स इज इक्वल्स टू टीचं डेरिव्हेटिव्ह dt/dx. ओके सो आता कॉस एक्सची टर्म जर एका साईडला घेतला तर इथं काय येईल कॉस एक्स dx इज इक्वल्स टू dt. बघा कॉस एक्स dx कुठे आहे वरती आहे बघा तर कॉस एक्स dxच्या ऐवजी आपण dt पुटअप करणार आहे. याला इक्वेशन नंबर सपोज 1 म्हटलं तर मग या जर व्हॅल्यू याच्या इक्वेशन नंबरमध्ये 1मध्ये पुटअप केला तर कॉस एक्स dx बद्दल काय म्हणतोय आपण dt. ओके वरती लिहून घेतलं. मग इथं काय आहे 4 प्लस साइन एक्सच्या ऐवजी आपण काय म्हटलं होतं t. ओके बघा हे पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिसतोय बघा प्लस टी. मग आता हा पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिसला की आपण काय करायचं इंटिग्रेशन काढून टाकायचं. फक्त काय लिहायचं 1/4 4 प्लस टी आणि दुसरा काय येणार 3 प्लस टी. ओके सो हा कसा लिहून घेणार आपण पार्शियल फॉर्ममध्ये या a/4 प्लस टी लिहायचा. इथून पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. सो b/ डायरेक्ट काय येणार 3 प्लस टी प्लसच आहे बरोबर. सो आता आपण काय करूया हे ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर काय येणार इकडे मी डायरेक्ट लिहिते आता 1 इथं काय येणार 4 प्लस हे आपण कॅन्सल केलं तरी चालेल ना काही गरज नाही लिहिण्याची. बरं ठीक आहे लिहूया आपण 4 प्लस टी आणि इकडे काय झाला 3 प्लस टी. ओके सो इकडे काय येईल मग ए इंटू काय येणार इथं ए इंटू काय ॲब्सेंट आहे इथं 3 प्लस टी यानं मल्टिप्लाय केलं प्लस बीला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 4 प्लस टीने. ओके आणि डिवायडेड बाय काय येईल तेच येईल 4 प्लस टी आणि 3 प्लस टी ओके सो आता काय होणार हे डिवाइडला जे आहे ते कॅन्सल होईल म्हणजेच काय येणार आपलं 1 इज इक्वल्स टू फक्त काय राहिलं ए इंटू 3 प्लस टी आणि दुसरं काय राहिलं प्लस बी इंटू 4 प्लस टी. ठीक आहे आता याच्यामध्ये काय करायचं सबस्टिट्यूशन करायचे आता कारण आपल्याला ए आणि बीची व्हॅल्यू माहिती नाही तर ए आणि बीची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर काय करावं लागेल पहिलं टी काय करावं लागेल टी इज इक्वल्स टू बघा कुठलंही एक व्हॅल्यू घ्या आता इथे बीकडे बघू आपण
तर बी इज इक्वल्स टू काय पुटअप करावं लागेल, टी इज इक्वल्स टू -4 जर पुटअप केलं तर काय होईल, आपलं बी जी आहे टर्म ती 0 होऊन जाईल, बरोबर. सो आपण इथं टी इज इक्वल्स टू -4 केलं तर इथं काय येईल, या इक्वेशन स्टारनुसार काय येईल, 1 इज इक्वल्स टू ए इंटू, इथे बघा -4 पुटअप करतोय तर 3 इंटू -4 + 3 किती येतं, -1 येतो, म्हणजे ए इंटू -1, म्हणजेच एची व्हॅल्यू किती झाली, ए इज इक्वल्स टू -1. ओके. सो आता अजून आपल्याला अजून व्हॅल्यू पुटअप करायची आहे. हे झाले आपण इथे बीकडे बघताना. आता पुन्हा टी इज इक्वल्स टू अजून काय पुटअप करायला लागलं बघा, एचे इथं बघा जर व्हॅल्यू 0 करायची असेल एची व्हॅल्यू तर आपल्याला काय होईल, इथं 0 झाला असतं, बरं. आता इथे बघा ए इंटू 3 + टी आहे तर इथं -3 पुटअप करणार आपण. -3 पुटअप केलं तर काय येईल, 1 इज इक्वल्स टू -3 पुटअप केला तर इथं 0 होईल, प्लस बी फक्त राहील, कारण 4 - 3 किती येतं, 1 राहतं, म्हणजे बी इज इक्वल्स टू +1 व्हॅल्यू झाली. ए आणि बीच्या जर व्हॅल्यू आपण पुटअप केल्या तर आपली इंटिग्रेशन काय येईल बघा, हे वरती हे काय येईल, डायरेक्ट आपण इथे पण पुटअप केलं तरी चालतील. डायरेक्ट आपण इंटिग्रेशन जर लिहिलं 1/4 + टी आणि 3 + टी आहे, बरोबर, आणि हे डी टी. तर हे काय येईल, एची व्हॅल्यू फक्त पुटअप करायची, -1/4 + टी. फक्त सबस्टिट्यूशन कळाले की तुम्हाला प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे ते कळतं आहे. ठीक आहे, ही प्रोसेस बाकीची तर सेमच आहे. याला इंटिग्रेशन येणार, हा डी टी येईल इथं -dt आणि इथे इंटिग्रेशन +dt. ओके, झालं आहे. आता याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट पेजवरती डायरेक्ट इंटिग्रेशन कसं सॉल्व करणार. तर इथं काय होतं, मायनस होतं, सो मायनस इथं बघा लॉग ऑफ, इथं काय होतं बघूया, 4 + टी होतं, म्हणजे याचा आन्सर काय येणार, लॉग ऑफ 4 + टी येणार, प्लस लॉग ऑफ 3 + टी. ओके, प्लस कॉन्स्टंट सी. आता मग आपल्याला टीची व्हॅल्यू माहिती आहे काय होती, टीची व्हॅल्यू इथे बघा साइन एक्स होती, तर इथं आपण पुटअप करणार लॉग ऑफ -log ऑफ 4 + sin x प्लस log ऑफ 3 + sin x. असं ठेवलं तरी चालेल, किंवा मग आपण असं पण लिहू शकतो, मायनस आहे ना तर हा प्लस आहे, म्हणजेच ए - बी असेल तर लॉग ऑफ काय होणार, लॉग ऑफ पॉझिटिव्ह साईन वरती लिहायचं, म्हणजे 3 + sin x आणि डिवायडेड बाय हे मायनस साईन खाली असतं, म्हणजे 4 + sin x. ओके, ए - बी असेल तर वरती ए येतो, बरोबर, sin x प्लस कॉन्स्टंट सी. ओके, हे पण फायनल असू शकतं किंवा हे पण, दोन्हीतलं कोणतंही लिहिलं तरी चालेल. ओके, सो हे आपलं फायनल आन्सर असेल. आपण नेक्स्ट बघूया. आता तुम्हाला तर कळालं असेल, फक्त सबस्टिट्यूशन काय करायची याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आता हे थर्ड प्रॉब्लेम आहे, इथं बघा लॉग एक्स आहे आणि तो वरती 1 आहे. आपण हा सबस्टिट्यूशनचा प्रॉब्लेम आहे. इथे बघा लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर 1/x असतं. बघा इथं 1/x × dx असं होतं का बघा, 1/x × dx या फॉर्ममध्ये बसतं आहे आणि हे डेरिव्हेटिव्ह तर ऑलरेडी अवेलेबल आहे 1/x × dx. ओके, सो हे अशा पद्धतीचं असेल तर आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागणार आहे. पुट लॉग एक्स इज इक्वल्स टू टी पुटअप करणार आपण. ओके, सो आता याचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं तर काय, लॉग एक्सचं 1/x, एक्सच्या टर्म आपण एका साईडला घेतो म्हणून डायरेक्ट आता लिहिते डी टी. या दोन व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर याला सपोज 1 म्हटलं तर 1मध्ये काय होईल, मग इंटिग्रेशन ऑफ 1/x dx बद्दल आपण म्हणतो डी टी. सो इथं आपण डी टी लिहिलं अपॉन, आता खाली काय राहिलं, एक्स नाही, एक्स ऑलरेडी आपण 1/x बद्दल लिहिलेलं आहे. आता काय राहिलं, लॉग एक्स 2 - लॉग एक्स बद्दल आपण म्हणतोय टी, आणि बघा इथं 2t - 1. ओके, सो हे झालं. आता तुम्हाला माहिती आहे की याच्यानंतर आपण डायरेक्ट काय करतो, पार्शियल फॉर्ममध्ये लिहितो, पार्शियल फ्रॅक्शनच्या. सो इथं लिहून घेणार 1/dx, डी टी लिहायचं नाही तर 1/2 - टी आणि हा येणार 2t - 1. ओके, सो हा कसा लिहिणार आपण, ए अपॉन डायरेक्ट काय लिहिणार 2 - टी प्लस साइन द्यायचं b/2t - 1. आता हा फॉर्म जर आपण सॉल्व केला तर आपल्याला काय येईल, आता तुम्हाला सॉल्व करून लक्षात आलं असेल दोन्ही. डायरेक्ट मी आता स्टेप मांडली तरी तुम्हाला लक्षात येईल. 1 इज खालचा बेस जो आहे तो कॅन्सल होतो, बरोबर ना. सो ए इंटू जो अब्सेंट पार्ट आहे 2 - टी, अब्सेंट पार्ट कोणता आहे 2t - 1, बेस सेम करण्यासाठी आहे की नाही. 2t - 1 घेतला आणि प्लस लिहायचं बी इंटू कोणता राहिला 2 - टी. ओके, मायनसच साईन होतं ना, हां.
सो आता काय करायचं आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं. पुट आता आपल्याला बी आणि एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. मग टीची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करावं लागेल. मग पुट टी इज इक्वल्स टू पहिलं आता बघा इथं 0 होण्यासाठी टीची व्हॅल्यू इथं काय करावं लागेल. बी 0 होण्यासाठी टीची व्हॅल्यू 2 पुटअप करावं लागेल. तर 2 पुटअप केली तर काय होईल बघा. 1 इज इक्वल्स टू 2 पुटअप केली तर 2 इंटू 2 किती येईल इथं 4. ए इंटू 4 मायनस 1 किती येतं 3 येतं. ओके. आणि प्लस इथं 2 मायनस 2 0 होऊन जाणार. प्लस 0 म्हणजेच ए इज इक्वल्स टू किती आलं 1/3. ओके. आता सेम वेने आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. पुट बी आता ए फाइंड आउट केला. बी फाइंड आउट करावं लागेल. ओके. टी इज इक्वल्स टू बघा आता इकडे बघायचं आहे एकडे इथे. तर आता आपल्याला ही व्हॅल्यू 0 करायची आहे. तर काय करावं लागेल. टीची व्हॅल्यू 1/2 जर पुटअप केलं टीची तर बघा 1/2 2 गेट कॅन्सल 1 मायनस 1 0 होऊन जाते. मग 1/2 जर पुटअप केली तर बघूया आपण काय येतं. 1 इज इक्वल टू ही 1/2 असेल तर 1/2 आणि 2 गेट कॅन्सल 1 मायनस 1 0 येणार. म्हणजे याची व्हॅल्यू झाली 0 प्लस बी इंटू 2 मायनस 1/2. ओके. सो हे सॉल्व करून घ्यायचं. 1 इज इक्वल्स टू 2 मायनस 2 हे कसं येईल बघा 4 मायनस 1 3/2 इंटू बी बाय 2 हा इकडे जाणार. म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येईल बघा. बीची व्हॅल्यू येईल 2/3 इज इक्वल्स टू बी. ओके. हा मल्टिप्लाय होईल आणि हा डिवाइडला जाईल. हे झालं. दोन व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपण काय करणार आहोत हे याच्यामध्ये पुटअप करणार इकडे. तर आपलं काय येईल मग 1/2 मायनस टी आणि हा येईल 2t मायनस 1. ओके. सो इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 1/3 आहे. तो इथं पुटअप केली फक्त. तर इथं काय येणे 2 मायनस टी प्लस साईन द्यायचं. इथं काय होतं 2/3 डिवायडेड बाय इथं काय आहे 2t मायनस 1. ठीक आहे. आता याचं दोन्ही साईडचं टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड जर गेलं तर आपलं काय येईल इंटिग्रेशन ऑफ 1/2 मायनस टी इंटू डी टी. एक मिनिट हे असं होतं आणि इथं 2t मायनस 1 होतं बरोबर इंटू डी टी. म्हणजे इथं आपण डी टी लिहू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आता किती आलं होतं आपलं इथं 1/3 आला होता बरोबर. सो इथं 1/3 अपॉन 2 मायनस टी आला डी टी. आणि इथं काय येणार एक मिनिट इथं काय आहे प्लस साईन आहे. सो आपण इथं प्लस घेऊया. प्लस 2/3 होतं इथं इंटिग्रेशन ऑफ 2/3 आणि इथं 2t मायनस 1 डी टी. ओके. सो आता इथं काय येणार बघा 1/3 कॉन्स्टंट आहे. सो 1/3 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ 1/2 मायनस टी येणार. ओके. आणि हा डी टी प्लस 2/3 कॉमन येणार इथं 2/3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/2t मायनस 1 डी टी. आता इथं बघा याचं इंटिग्रेशन घ्यायचं 1/3 ॲज इट इज कॉन्स्टंट आणि याचं इंटिग्रेशन काय येणार लॉग ऑफ 2 मायनस टी. ओके. तर 2 मायनस टी डिवाइड बाय त्याचं डेरिव्हेटिव्ह असतो. पण मायनस टीचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा. इतके वेळ आपण का घेत नव्हतं कारण +1 डेरिव्हेटिव्ह येतं. पण डिवायडेड बाय 2 मायनस टीचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 2चं 0 येतं आणि मायनस टीचं -1 येणार. म्हणून इथं -1 लिहितं आहे. मग आपण डिवाइड बाय त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहितो प्लस 2/3 इंटू लॉग ऑफ काय येणार याचं 2t मायनस 1 डिवायडेड बाय त्याचा 2t मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह काय असतं फक्त 2tचं डेरिव्हेटिव्ह 2 येणार आणि -1चं जे डेरिव्हेटिव्ह 0 येणार. ओके. सो याच्या खाली हे डिवाइडला असेल तर डिवाइड हे आणि हे 2 गेट कॅन्सल होईल. म्हणजेच इथं राहिलं काय बघा मायनस आपण इथं कॉमन दिला -1/3 हा मायनस आहे लॉग ऑफ 2 मायनस टी आणि हा प्लस 1/3 राहिला लॉग ऑफ फक्त सिम्प्लिफाय करायचं काही जास्त लेंदी नाही आहे. ओके. बघा आता मायनस असेल तर हा 1/3 कॉमन घेतला आणि मायनस असेल तर बघा लॉग ऑफ हा पॉझिटिव्ह पहिली टर्म लिहायची म्हणजे 2t मायनस 1 आणि हा जो निगेटिव्हवाला होता हा इकडे लिहायचा डिवाइडला 2 मायनस टी लॉग ऑफ ए मायनस बीचा फॉर्म माहिती आहे प्लस कॉन्स्टंट सी लिहायचं राहिलं बघा आपलं. हे लिहावं लागतं जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन काढता. मग आता फक्त टीची व्हॅल्यू पुटअप करायची 1/3 लॉग ऑफ टीची व्हॅल्यू काय पुटअप होती आपली टी इज इक्वल्स टू लॉग एक्स होतं. मग 2 लॉग एक्स मायनस 1 डिवायडेड बाय 2 मायनस लॉग एक्स. ओके. प्लस कॉन्स्टंट सी हे तुमचं फायनल आन्सर असेल. फक्त काय करायचं सबस्टिट्यूशन करायचं आणि सॉल्व करत जायचं सिम्प्लिफाय करत जायचं. ओके. सो आता नेक्स्ट तुम्हाला इथे फक्त मी सबस्टिट्यूशन काय करायचं हे सांगते बाकी तुम्ही सॉल्व करा.
कारण हा व्हिडिओ थोडा लेंदी होऊन जाईल. बघा इथे आहे एक्स स्क्वेअर, इथे खाली काय आहे एक्स स्क्वेअर, पण एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बघा 2x असतं बरोबर. पण 2x dx इज इक्वल्स टू सपोज जर आपलं dt आलं, आपण सबस्टिट्यूशन जर केली तर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू टी जर पुटअप केलं तर याचे डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x dx इज इक्वल्स टू dt. मी फक्त तुम्हाला सबस्टिट्यूशन काय करायची सांगते. आणि एक्स डी एक्सबद्दल मग काय येईल, कारण वरती आपला काय आहे एक्स आहे, हा डी एक्स आहे. एक्स डी एक्सबद्दल आपल्याला सबस्टिट्यूशन पाहिजे, मग हा 2 नको आहे, मग हा 2 काय येणार इथं, मग dt/2 असं येणार. ओके, सो एक्स डी एक्सबद्दल dt/2 पुटअप करायचं आणि एक्स स्क्वेअरबद्दल आपण टी पुटअप केलं तर मग तुम्हाला हा सिम्पली असा फॉर्म येईल, इंटिग्रेशन ऑफ 1/2 इंटू t+4 येईल. आणि 1/2 तर ऑलरेडी कॉन्स्टंट येईल, इथं आपण लिहिलं तरी चालेल, हा 2 इथं नाही लिहिलं तरी चालेल, 1 आणि इथे येईल t+9. ओके, सो मग हा पार्शियल फ्रॅक्शनने तुम्हाला सॉल्व करता येईल. ओके, हा झाला इथं dt अपॉन t+4 येईल, b/t+9 येईल. ओके, सो याच्यानुसार तुम्ही सॉल्व करा. आणि हे प्रॉब्लेम मला वाटते जवळपास सगळे मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेले आहेत. आता अजून राहिलेले जे प्रॉब्लेम आहेत थोडे इम्पॉर्टंट ते मी तुम्हाला इथं देते, थोडा लेंदी होईल पण ठीक आहे. हे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम असल्यामुळं मला देणं गरजेचं आहे. बघा अजून एक दुसरा आहे सेक्स स्क्वेअर एक्सच्या ऐवजी बघा तो जो प्रॉब्लेम दिला आहे तिला 1/cos² पण देऊ शकतात, त्याच्याऐवजी 1/cos² म्हणजे सेक्स स्क्वेअर असतं ते कन्वर्ट करून तुम्ही सॉल्व करू शकता. अजून एक प्रॉब्लेम आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन जर दिलं तुम्हाला x² +4 दिलं आणि x+1 दिलं. बघा याचे खालच्याची फॅक्टर पण पडत नाहीत किंवा एक्स स्क्वेअरबद्दल पण सबस्टिट्यूशन करू शकत नाही, कारण एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह सांगितल्याप्रमाणे एक्स डी एक्स, पण इथं वरती एक्स नाही आहे त्याच्यामुळे सबस्टिट्यूशन तशी नाही येणार. मग आपल्याला तसं पार्शियल फ्रॅक्शननुसार कसं लिहायचं आहे बघा, फक्त सांगते x² +4 लिहायचं आहे आणि इथं x+1 लिहायचं आहे. याच्यानुसार डायरेक्ट पहिला जो आहे तो लिहायचा इथं x+1 प्लस b डायरेक्ट तुम्हाला सांगते मी कसं लिहायचं पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. आणि आता b नाही इथं घ्यायचा, bx+c घ्यायचा, कारण ह्याच्या आपण खाली जे आहे का x² +4 याची फॅक्टर नाही पाडू शकत, म्हणून मग खाली काय लिहायचं x² +4 हे असं लिहायचं बघा. हा फॉर्म लक्षात ठेवा आणि याच्यानुसार फक्त मग सॉल्व करा. ओके, आणि ए आणि बीची सबस्टिट्यूशन करा आणि मग तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. आता एक्सची सबस्टिट्यूशन पण सांगते, एक्सची इथं x इज इक्वल्स टू -1 ठेवायचं आहे आणि दुसऱ्या वेळेला x इज इक्वल्स टू 0 पुटअप करा. काय आता कारण प्लस कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा जरी स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्ह येणार आहे आणि तुमचा 0 येणार नाही आहे. सो x इज इक्वल्स टू डायरेक्ट 0 पुटअप केलं आणि x इज इक्वल्स टू +1 अशा तुम्हाला व्हॅल्यू पुटअप कराव्या लागणार आहेत. ठीक आहे, तर या व्हॅल्यू पुटअप करून बघा सॉल्व होतो आहे का बघा. आणि हे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम होते, त्यानुसार तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, e⁻x प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट आहे, तो नक्की करा. आणि इथंच आपण थांबूया कारण आपले लेंदी होत आहेत व्हिडिओ खूप लेंदी होतो आहे. ओके, थांबूया आपण इथेच. थँक्यू.